विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पाको धनुर्धरः तत्र स्थिरगोती ध्रुवादितीर्मती नमः। आज आपण एका विशिष्ट कार्यक्रमासाठी सगळे जमलो. त्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे माजी विद्यार्थी मेळावा. ठीक आहे पण माजी विद्यार्थी मेळावा जर खरं बघायचं असेल कारण शाळा ज्यावेळेस फक्त शाळेची ओळख होतं त्यापासून शाळेचा मी साक्षीदार आहे. काय शाळा साक्षीदार करता दुसऱ्या दर्जाचा विद्यार्थी आहे आणि शाळा कशी घडली काय नाही त्याचा खर्च बोलण्यावर म्हणा त्याचा खूप मोठा इतिहास. कारण शाळा घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर म्हणलं माझ्या शिकडे गाठत आहे. कारण इतकंच मोठं जो महावृक्ष झालाय ते केवळ गाठमुळे झालं. का कारण ज्या विद्यार्थ्याला वया नाही पुस्तकं नाही त्या सगळ्या विद्यार्थ्याला पुस्तक वया घेऊन द्यायच्या. कारण का शाळा पूर्ण आमदार नव्हतं काय नव्हतं शाळा सतत ठेवायची. त्याच्यानंतर आम्ही खो खो मध्ये जिल्हा स्तरीय जिंकलो. पुढे जायला पैसे मला कार्यक्रम सरांनी स्वतः पैसे खर्चून आम्हाला विकास केंद्र मला खो खो दुश्मन सर असतील मला ज्या वेळेस मी प्रतिनिधी म्हणून मला मुख्याध्यापक मला शाळेचा त्यावेळेस कारण का मला खूप गरीब होती पैशाची असेल प्रत्येक गोष्टी असेल त्यावेळेस कपडे बूट हे सगळा परवा कारण का माझी शाळा कशी घडली माझ्या विद्यार्थ्याला सांगू मला आणि मारण्यामध्ये मारला तर सगळ्यात एक नंबर मारला आणि मग बोलली आम्हाला मला कट्ट्यामध्ये खाऊन मारायची. मी असं मला संग्रह करून मला मी का असा मार खायला मारता कारण मी धिरच झाला. आता माझ्या कधी मुलीला म्हणाला म्हणलो मी आम्हाला एवढं मारले पप्पा मला एवढं मारले कारण त्यांना विश्वास बसत नाही कारण त्यांना माझा काय माहितच नाही. कारण आमच्या सगळ्या श्री गुरुशिष्या नातं जुम्मन सर असतील गवाळे सर असतील वडे सर असतील शेख सर असतील शेख सर नंतर आले पण आमचं नातं होतं गुरु शिष्याचं नातं ते पिता पुत्र्याच्या सेट होतं. का कारण आम्हाला आम्हाला शिक्षण तसे लागले कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळं काय करायचं तुम्ही करा आम्ही करतो कारण आम्ही ज्या वेळेस शिकलो मला त्यावेळेस कटोई शाळा होती. ठीक आहे पटेल कारण आम्ही ह्या वर्गात गेलो की पलीकडे सहज जायचो. आज एवढा मोठ्या शाळेचा मोठं वर्ष झालं आणि याच्यामध्ये सगळ्याच हे आहे मला कारण ज्यावेळेस दहावीची मान्य झाली त्यावेळेस दहावीचे शिक्षक आवड होते आमचे पितृवार सर असतील बुद्धे सर असतील महाराज यांनी रात्रभर अभ्यास केला दहावीचा अभ्यास करायचा आणि आम्हाला काय शिकवायचं महाराज. कारण मला ते मोठं वर्ष सहज होत नाही महाराज त्याच्यामध्ये खूप कष्ट असतात खूप जणांची काय असतात महाराज कार्य असते महाराज आणि कार्य भेटले महाराज. आता तुम्ही नवीन आलात तुम्हाला म्हणजे पहिली शाळा काहीच माहिती होती विठ्ठलजी पवार साहेब नेहमी यायचे काय चालले काय नाही हे बघायचे आणि शाळेला काय कमी आहे हे शाळेला काय करणार सांगायचे काय करायचे सांगायचे ह्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी काय घडले मला आता मला म्हणत नाही की सगळे विद्यार्थी घडले कुठल्या मोठ्या विद्यार्थी लागले मला माहित नाही पण आम्हाला छत्रपती शाळा आमच्या सगळ्या सरांनी आम्हाला माणूस म्हणून एक चांगलं काय प्रश्न आहे मला आम्ही झालो नाही एक चांगला पालक झालो एक चांगला आईवडिलाचा मुलगा झालो एका चांगल्या पद्धतीने आम्ही पती झालो पण या समाजामध्ये काय झालं माहिती नाही मला समाजामध्ये कुठल्याही आईवडिलाला बघितलं तर मावतीसारखा माझा मुलगा निघाला पाहिजे निश्चित शास्त्री मला गलीमध्ये बघितल्यानंतर एवढं चांगलं कार्य हे आम्हाला सगळ्या सरांनी केले आणि विनंती करायला पुढे सगळा ज्या वेळेस आमचा सगळा विद्यार्थी पूर्ण मेळा होईल त्यावेळेस मॅडम एकदा शिणी मला बघायचं एवढी इच्छा मी पूर्ण करावं का कारण शाळेचा वटवृक्ष करायचा सगळ्यात मोठा शिण्याचा वाटत कारण त्या शाळेसाठी काय केलं मला आर्थिक पगार हे विद्यार्थ्यासोबत खर्च करायचे मला कुणाला पुस्तकं नाही वयाने कबड्डीची टीम स्वतः पैसे करून नागरे पाठवले कारण का त्यावेळेस अनुदान होते सगळ्या शिक्षकाला पगार नव्हते मला आणि आम्ही सगळे शिक्षक हे एका ठिकाणी बसून होतो वडील सर असतील शिक्षक सर असतील कांबळे सर होते काही दिवस कारण मला एका ठिकाणी होतं कारण का ते नातं आमचं तसं होतं मला आता तसं नातच नाही मला का सर मारत नाही विद्यार्थी म्हणून घेत नाही स्वामी सर आम्हाला सर सांगायचं गणेश शिकवत मला रोज 2 जोक सांगितल्याशिवाय सर तसंच पूर्ण व्हायचं. आता सुद्धा गव्हर्नर सर मला वैयक्तिक कुठे भेटलं काहीतरी शिकवलं सांगतात कारण का सगळ्यात आवडतं कारण का 72 पाडा म्हणला होता मी गव्हर्नर सर 72 कारण सगळं असं मला कारण काही शिक्षक लागले मला आणि म्हणून ह्या शाळेचा मोठा एवढा महावटक्ष झाला आणि का त्याची आम्ही बीज होतो काय आम्ही त्याची बीज आहे आणि असं सर मी नेहमी भेटलो मला 8 दिवस आणि 4 दिवस कॉन्टॅक्ट असतो मग या मी बघा शाळेत काय केलं आणि तिथं सुद्धा मला आज प्रतिनिधित्व त्यांनी मला अध्यक्ष केलं एवढी माझी पात्रता अजिबात नाही का पण मला श्रीकांत पण एक सांगत म्हणजे आता सर सांगून गेले मला काय विद्यार्थी शिकले मला मी खूप शिकला व्यक्ती मला आता सुद्धा गाडी मला 4 विद्यार्थी 8 दिवस सगळ्यात पहिले आता सुद्धा गाडी मला माझं नाव आहे पण मी 12वी पास झालो आणि कार्यक्रम झालो त्यामुळे बीएडचे काय कमी असते झालं मला आणि यामध्ये ही परिस्थिती असल्यामुळे सेकंड इयरला पास होते जाईल मला फर्स्ट इयरला विद्यापीठाचा शिलोर मिळाला मला अर्थशास्त्र आम्ही शिकलो मला पण परिस्थितीला काही कमी जास्त झाल्यामुळे काही कामाच्या शिकू शकलो आता सुद्धा बोलवून मला ह्याच्यात सुद्धा मोठा कार्यक्रम सरांनी जास्त करावा आणि सगळ्या विद्यार्थ्यांना बोलावं एवढे सरांना करतो आणि